नीट राहा, रिलॅक्स. असं काहीही झालेलं नाही. तिने मला अजिबात हार्म केलं नाही. पण मग ती बंदूक बाहेर कशी आली? बंदूक तिच्याच हातात होती. तिने बंदूक माझ्या हातात दिली आणि मला म्हणाली मला मार. तिच्यामधलं राक्षस विरोचक तिला संपवायचं आहे असं म्हणत होती. मला मुक्त कर म्हणाली या सगळ्यातून. हे सगळं खोटं आहे. खेळी आहे ही बाईसाहेबांची. मला सांगा, असं असतं तर त्यांनी दार का लावून घेतला आतून? साहेब, तुम्ही त्यांच्या बोलण्यात अडकू नका. त्या ह्या ना त्या मार्गाने तुम्हाला शब्दात अडकवण्याचा पूर्ण प्रयत्न करणार. ह्या आधी सुद्धा त्यांनी असंच केलंय. असंच सगळं करून त्यांनी तुमचं मन वळवलंय. या वेळेला त्यांच्या शब्दाच्या जाळ्यात अडकू नका सर. नाही नेत्रा, नाही होणार असं. अजिबात नाही होणार. रिलॅक्स. खूप मोठी चूक झाली माझ्याकडून, मला माफ कर. खूप मोठी चूक झाली. मला माहिती होतं त्या तिजोरीमध्ये मी गन ठेवली, तरी तसाच फोनवरती बोलत बोलत बाहेर गेलो. ती तिजोरी ओपन होती. काय करताय? ती गन लोडेड होती. माझ्या आज मूर्खपणामुळे काय होऊन बसलं तर कळतं का तुला? पण काही झालं का? नाही ना, सगळं व्यवस्थित आहे. त्यामुळे नाही झालं ग, नाही तर खूप मोठा अनर्थ झाला असता. अनर्थ झाला असता नाही, होणार आहे. रुपाली खूप मोठा अनर्थ घडवणार आहे. तिचा आत्मविश्वास, ती प्रचंड आत्मविश्वासाने प्रत्येक डाव रचते. आजही तिने अद्वैतची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला, पण रुपाली म्हणून नाही, विरोचक म्हणून. म्हणजे पुन्हा एकदा अद्वैत रुपालीच्या सहानुभूतीच्या जाळ्यात अडकणार नाही. असं अजिबात होणार नाही. अद्वैत साहेबांना आता सत्य माहिती आहे. त्यामुळे रुपाली बाई साहेबांची ही चाल यशस्वी होऊच शकत नाही. कधीच नाही. असं म्हणणं आहे की मी मारलंय ममताताईंना. मी खून केलाय त्यांचा आणि मी तुझ्या जीवावर पण उठले आधी. हे शक्य आहे का? मी नाही करू शकत असं. आई, झाली सगळी तयारी? हे घ्या. चीयर्स. चीयर्स.
बाईसाहेब, एक विचारायचं होतं तुम्हाला. काय? तो जो नाग आपल्याला दिसला होता, आधी घरात दिसला, मग गाडीत सुद्धा दिसला होता, तो पुन्हा दिसला का तुम्हाला? म्हणजे तसं काही घडलं होतं? नाही. चौथ्या पेटीचं कोडं लवकरात लवकर सुटायला हवं. बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. पण ही चौथी पेटी आहे कुठे? विरोचकाच्या सिंहासनाखाली. देवी ठरवते की तू कशाबद्दल काय करणार आहेस ते. साहेब, काय झालंय? नेत्रा, तो विरोचक सुद्धा आईला कंट्रोल करत असेल ना. म्हणजे तो आईचा एक डिव्हाइस सारखा वापर करतो, असं म्हटलं तरी चुकीचं नाही ठरणार. काकू, नेत्रा, बिझी आहेस का? जरा बोलायचं होतं. येतेस का जरा? मी निघतोच आहे ऑफिसला. नाहीतर आपण नंतर बोलूयात. तू बघ काकूचं काय काम आहे ते. साहेब, तुम्ही इथून थेट ऑफिसलाच जाणार आहात ना? म्हणजे बाईसाहेबांना भेटायला नाही ना जाणार? डिरेक्टली ऑफिसलाच जाणार आहे मी. प्रॉमिस. काळजी घ्या आणि कॉफी संपवा. चला काकू. काय बोलायचं होतं काकू? सर, रुपाली विरोचक आहे, तर हे चिन्ह रुपालीच्याच कुठल्या तरी वस्तूशी किंवा गोष्टीशी संबंधित असेल का? मग सर्पलिपीमधल्या सिंहासन ह्या शब्दाचा संदर्भ काय? काकू, काय झालंय? थांब, काकू, मला एकदा सांगा तरी. सांगते. मला इंद्राणी मॅडम समोर विचार होते. नेत्रा, आपल्या घरात नक्की काय चालू आहे? गेले काही दिवस काहीतरी विचित्र घडतंय आपल्या घरात. तुम्हा दोघींवर विश्वास ठेवून जे काही घडतंय ना, त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आम्ही. पण आज मी जे काही ऐकलंय ना, ते ऐकल्यानंतर मी तरी शांत बसू शकत नाही. पण झालंय काय? काय झालंय नक्की? काय ऐकलं तुम्ही? मी शेखर भाऊजींना बोलवायला गेले होते, तेव्हा रुपाली म्हणाली की ती राक्षस आहे. नेत्रा, ती असं का म्हणाली? हा, रुपाली बाईसाहेब नागाशी बोलत असतील. आता तो नाग आता आपल्याला दिसत नाहीये, पण असं असू शकतं की रुपाली बाईसाहेबांना नाग दिसतोय. याचा अर्थ तो नाग घरातच आहे. आणि रुपाली म्हणाली होती ना की तो नाग तिचा गुलाम आहे, तिला मदत करतो. आपण लपवलेली पेटी शोधायला सुद्धा कदाचित त्या नागानेच तिला मदत केली असेल. आणि मी अधोक्षजला बघायला गेले तेव्हाही तिथे तो नाग होता. रुपाली बाईसाहेबांवर लक्ष ठेवायला हवं. त्या जर घराबाहेर पडल्या तर त्या नागाच्या मदतीने काहीही करू शकतात. असं होता कामा नये. काही झालं तरी रुपाली बाईसाहेबांना घराबाहेर नाही पडू द्यायचं. आत्या, तो काहीतरी करून घेईल माझ्याकडून, आणि मग माझ्या आपल्या माणसांना, आपल्या घरातल्यांना त्रास होईल. वाचव मला प्लीज. काहीतरी कर आधी. मला काहीतरी होणार आहे आधी.
प्लीज एकदा आई म्हणून हाक मार. प्लीज शेवटचं आई म्हणा आधी. मला मला काहीतरी होणार आहे. आई म्हणून हाक मार ना आधी एकदाच. सुखाने मरेन तरी. आई आई तू प्लीज शांत हो आणि मला नीट सांग काय झालंय. नाही काही नाही. हॅलो आई. आई मी फोन केला होता त्याला म्हटलं की मला खूप भीती वाटतेय. माझ्यातल्या राक्षसाची मला खूप भीती वाटतेय. तो राक्षस माझ्याकडून काहीही करून घेईल. मला वाचव त्या राक्षसापासून. माझ्यातल्या आईला वाचव त्या विरोचक राक्षसापासून. तुझा नवरा घाबरट वितळला मेणासारखा. मला त्रास होतोय म्हटल्यावर तो घाबरला. मग मी फोनच कट केला. त्याने पुन्हा फोन केला मला. तेव्हा मी तो उचललाच नाही. मग तो अजून घाबरला. मग त्याने तुला फोन केला. मग तुला सांगितलं की जा बाई जाऊन बघ आई ठीक आहे का नाहीये काही झालंय. मग माझ्या सेवकाच्या माझ्या गुलामाच्या हट्टापायी तू इथे मला बघायला आलीस हो ना. अद्वैत साहेबांच्या आईचा खून केलाय तुम्ही. काय वाटतं तुम्हाला या सगळ्या शब्दांमध्ये अडकतील ते सगळं विसरून जातील. खून भी केलाय विरोचकाने. रुपालीने नाही. अगं मी आई आहे की नाही. मी कुणाचं वाईट करेन का. मी काहीच केलं नाहीये. तो राक्षस करवून घेतोय माझ्याकडून. विरोचक कुणालाही सोडणार नाही. सेवकाला तर नाहीच नाही. त्रेतायुगात गद्दारी केली आहे त्याने माझ्याशी. ऐनवेळी त्रिनयना देवीला साथ दिली आहे. आणि गद्दारीची शिक्षा मृत्यू. हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. तू जाऊन सांग त्याला बरी आहे मी म्हणावं. काही झालेलं नाहीये मला. अगदी व्यवस्थित आहे. अगं तो नाहीतर काळजीपोटी धावत येईल. मला त्रास झाला तर त्यालाही त्रास होतो माहितीये ना तुला. म्हणून म्हणते अगं गंमत केली मी. सतत डोक्यात तेच विचार. आई जेवली. सॉरी साहेब पण मला एक गोष्ट बोलायची आहे अगदी स्पष्टपणे. काय साहेब तुमचा गैरसमज होतोय.
कसला गैरसमज? जे काही घडतंय त्यात रुपालीबाई साहेबांचा काहीच दोष नाहीये. त्यांच्या हातात काहीच नाहीये. विरोचक त्यांना कंट्रोल करतोय हे सगळं ते दाखवतायत. तसं काहीही नाहीये. मग कसं आहे नेत्रा? ये इथे बस. हा मला इथे देवघरात का घेऊन आला? त्रिनयनाच्या फोटोजवळ का जातो? काय सांगण्याचा प्रयत्न करतोय? देव्हाऱ्याच्या खाली का गेलाय हा? नेत्रा आणि इंद्राणीने लपवलेल्या पेटीच्या संदर्भात नाही ना सांगत आहे मला काही? पेटी त्रिनयनेच्या देवळात नाही ना? चौथी पेटी नेत्रा आणि इंद्राणीने ह्या त्रिनयनेच्या देवळात लपवली का? हा, चल चल मग येते मी तुझ्या बरोबर. चल. ते रूम मध्ये जाऊ. हा आई, नका काळजी करू. थँक्यू. आधी तू रुपालीला सारखं घरी बसायला सांगतोयस. काही काळजी करण्यासारखं नाही. आजी, टेन्शन घेण्यासारखं नाहीये काही. तिने फक्त आराम करायला हवा म्हणून. मागे सुद्धा माहितीये ना, 2 वेळा चक्कर आली होती तिला. बाकी काही नाही. आजी, तुम्हाला चहा देऊ? हो दे. माझ्या खोलीतच आणून दे. चालेल. साहेब, मला जरा तुमच्याशी आणि बाबांशी खूप महत्वाचं बोलायचं आहे. काय? मग बोलवू का बाबांना? नाही, इथे नको. बर. मी पटकन आजींना चहा देऊन आले. बस इथे. आणि आता आराम कर. रूम मधून सुद्धा बाहेर पडू नकोस अजिबात. बरोबर आहे आधी तुझं. आरामच करते मी. मी मी एकटी थांबते. एकटी असले की मी कोणाला काही करणार नाही. काय झालंय अद्वैत? शेखर तुम्ही जा लगेच ऑफिसला निघून जा. मी ना आधी दरवाजा बंदच करून घेते. आणि ना मी झोपते. मी झोपले ना की तो राक्षस नाहीये माझ्या अंगात. उगाच माझ्याकडून माझ्या आपल्या माणसांना काही त्रास नको व्हायला मला भीती वाटते आधी. तू फोन ठेव तुझ्याजवळ. आणि काही वाटलं तरी फोन करशील कोणालाही. हो, मी करते फोन. मला काही त्रास व्हायला लागला की. पण तू सगळ्यांना सांग, कोणीच फिरकू नका म्हणावं इकडे. येऊच नका इकडे. उगाच माझ्या हातून काही वाईट घडायला नको. आणि सगळ्यात आधी नेत्राला सांगा आधी. तिला म्हण येऊच नकोस माझ्याजवळ. माझ्यातल्या राक्षसाने तिच्यावर हल्ला केला आधी.
मला मला खरंच भीती वाटायला लागली. अद्वैत हल्ला. अद्वैत काय झालं नक्की? बाबा मी सांगतो तुम्हाला नंतर सगळं. तुम्ही जा ऑफिसला जा. खरंच जा आधी. आय एम सॉरी. मी सकाळ खराब केली तुमची. प्लीज जा. चल बाबा तुम्ही वा पुढे, मी येतो. नाही, एकत्रच जाऊया. मी येतो बाबा. नेत्रा आनंद साजरा करत असेल. बरं वाटत असेल तिला की मी अशी बेडरूम मध्ये बंद आहे. ओळखलं नाहीस ग नेत्रा असून मला. नाही ओळखलेस. पेटी मिळवायचीच आहे आणि काहीही करून मी चौथी पेटी मिळवणारच. नेत्रा, बरं झालं तू इथेच भेटलीस. तुलाच बोलवायला येत होते. काही हवं होतं का तुम्हाला? माझ्या बरोबर जरा बाहेर येशील? नाही म्हणजे एक जवळच आयुर्वेदिक औषधांचं दुकान उघडलंय. मला एक काढा घ्यायचा आहे आणि आश्रमातही जायचंय. मी रुपालीला म्हटलं असतं, म्हणजे नेहमी तीच येते माझ्या बरोबर, पण आता तिची तब्येत बरी नाहीये ना, म्हणून तुला सांगते. आणि तसंही मला एकदा तुला आश्रमात घेऊन जायचंच होतं. तिथल्या सगळ्या माणसांची तुझी गाठभेट घालून द्यायची होती. मग येशील ना? हो. तू तुझी कामं आवरून घे. मी येतेच 5 मिनिटात. नेत्रा, काय झालं? तुला आईंबरोबर जायचं नाहीये का? ते रुपालीबाई साहेबांची तब्येत ठीक नाही आहे ना, तर अद्वैत साहेब म्हणाले होते की घरीच थांब, लक्ष ठेव. अगं मग तसं सांगायचंच ना आईंना. ते मला ना कळलंच नाही कसं म्हणावं. हरकत नाही, मी फाल्गुनीला पाठवते. नाही पण आजींनी. मी बोलते आईंबरोबर. तू नको टेन्शन घेऊस. कोण आहे? मी, तुझी एकेकाळची जवळची मैत्रीण. कसं वाटतंय आता? स्वतःला कोंडून घेतल्यावर कसं वाटतंय? इंद्राणी मॅडम, आहात ना तुम्ही? इंद्राणी मॅडम, काय रे, काय करतोस?
बाबा वाऊशी त्रिनयना देवीचं मंदिर ज्या टेकडीवर आहे त्या टेकडीचा स्टडी करतोय. कशा करतं? बाबा मंदिरातली मूर्ती हलवून तिच्याखालची पेटी शोधणं हे खूप डिफिकल्ट काम आहे. आय मीन करायचं कसं? शिवाय गावातल्या कोणी आपल्याला मंदिरात जाताना पाहिलं तर ती एक रिस्क आहेच. आपण तुमच्या लग्नात जी आयडिया केली होती तसं काही करायचं का? नाही बाबा, लोकांना आता संशय येईल. मग काय करायचं म्हणतोस तू? चौथी पेटी शोधायची, पण देवी आईच्या मूर्तीला धक्का लागू न देता. आणि हे कसं पॉसिबल आहे? जमिनीखालून भुयार खाणायचं. अद्वैत, जमिनी खालून भुयार खोदायचं? अरे हे पण कसं शक्य आहे? बाबा ठरवलं तर सगळं शक्य आहे. अरे पण अद्वैत, बाबा ऐका, माझा प्लॅन ठरलाय. नेत्रा मला म्हणाली होती की मंदिराच्या मागच्या बाजूला घनदाट जंगल आहे. त्या जंगलात सहसा कोणी येत जात नाही. आपण आपलं काम गुपचूप सुरू करू शकतो. शिवाय मंदिरात जाऊन मूर्ती हलवून पेटी शोधणं यात रिस्क आहे. त्यापेक्षा या प्लॅनमध्ये रिस्क थोडी कमीच आहे. मी आज दुपारी जेवायला घरी जाणार आहे, तेव्हा नेत्रा आणि इंद्राणी आत्याबरोबर हा प्लॅन डिस्कस करतो. म्हणजे पुढचे डिसिजन्स आपल्याला लवकरात लवकर घेता येतील. अरे पण मला नाही येता येणार, कारण आपल्याला महत्वाची मीटिंग आहे, मला जायला लागेल. बरं ठीक आहे, हरकत नाही. एनिवे मी घरी जाणारच होतो. तरी चूक झाली निमिषभराची, विरोचक करे घात साऱ्या जगाचा. अशी गूढ पिटिका न स्पर्शाचे सोपी, विरोचक वडावा व देवी भजा. खून मी केलाय, हा विरोचक गुलामाला मृत्यूची शिक्षा देणार. खरा स्वर्ग वसतो कुठे बोध घ्यावा, सिंहासन तिथेची खरा शोध घ्यावा. मी रुपाली म्हात्रे आहे. मीच आहे आधी, मीच अंत. मृत्यूचं तांडव सुरू झालंय. जे घडवायचंय तेच मी बोलते. मीच वर्तमान भविष्य भूत. असा भार पावन की पेटी सुखावे, तिचा शोध घेण्यात त्वरेने निघावे. बंटीने गुड बाय सांगितलंय तुम्हाला दोघींनी. मीच संदेश, मीच संकेत, आणि मी जे बोलते ते घडवतेच. रुपाली बाईसाहेब विरोचक आहेत? मीच आहे देव, मीच दैव. नेत्रा, काय ग इथे का बसलीस अशी? नाही, काही नाही, सहज. एक काम होतं, कराल का प्लीज? हा बोला ना. रुपालीचं ताट वाढायचं होतं, तेवढं. म्हणजे ताट तयार करीन मी, पण मी एकटी जाणार नाही द्यायला. नाही, मी येईन तुमच्या बरोबर. मग ठीक आहे. मला ना तिची खूप भीती वाटते. म्हणजे आपण सगळे एकाच घरात राहतो, पण तिचं काहीतरी भलतंच चाललेलं असतं. असं कसं अचानक झालं तिच्या बरोबर? इतकी विचित्र का वागायला लागली ती? मला काय वाटतं माहितीये नेत्रा, तिला आपल्या घरात ठेवायला नको, तिला असायलम मध्ये पाठवायला पाहिजे. काकू, तुम्ही ताट आणता का? आपण त्यांना जेवायला देऊया. हो, आणते लगेच.
त्रिनयने, बघ मी आलीये. विरोचक रूपाली मात्रे. कोण आहेस तू? अस्तिका. अस्तिका? नागलोकातली मी तुमची सेवक. माझ्या इच्छांचे, आकांक्षांचे, स्वप्नांचे तर्पण करून केवळ आणि केवळ आपल्या भेटीची प्रतीक्षा करणारी मी तुमच्या सेवेत हाजीर. नक्की नक्की काय आहे हे सगळं? त्रेतायुगात मी आणि सुषेण तुमचे म्हणजेच विरोचकाचे सेवक होतो. सुषेण? सुषेण म्हणजेच कलियुगातला अद्वैत. उगवत्या सूर्याला नमस्कार करणाऱ्या या स्वार्थी मनुष्याच्या जगावर आपल्याला पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे. आपल्या सेवेस मी हजर आहे. माझी सेवक आहेस ना? हे पानावर काय लिहिलंय ते वाचून दाखव मला. हे विरोचका, त्यासाठी माझी गरज नाही. हे तुम्ही स्वतः करू शकता. मला नाही वाचता येते. ही सर्पलिपी आहे म्हणून तू वाचून दाखव. आपण प्रयत्न करून पाहावा. काम क्रोध लोभ मोह मद सवेची मत्सरे विरोचकास वाटती ही खरी आभूषणे.
हे हे मला कसं वाचायला येतंय? म्हणजे ही सर्पलिपी आहे, ही मी कशी वाचू शकले? हे विरोचका, ही सर्पलिपी तुम्ही वाचू शकता कारण ही तुमच्याच राज्यात वापरली जाणारी लिपी आहे. शिवाय आता या पानाला स्पर्श केल्याने विरोचकाची शक्ती आणि बुद्धी आपण अवगत केली. त्यामुळे ही सर्पलिपी वाचणं आपल्याला सहज शक्य झालं. काम क्रोध लोभ मोह मद सवेच मत्सरे विरोचकास वाटती ही खरी आभूषणे. व्यापतो ब्रह्मांडही अंधार दाट तोच तो देवलोक थरथरे आरंभता तोच चालणे. त्याने शिवास पूजिले प्रसन्नले ब्रह्मासही देवलोक गाठुनी जिंकले इंद्रासही. विळख्यात घेतली दराती त्राही माम मागते काय आहे जे गुढीचे रूप उलटे भासते. ज्ञातही झालेच तरीही शक्य ना तिचं स्पर्शणे. ज्ञात हे झाले तरीही शक्य ना तिचं स्पर्शणे. पावन प्रवाह ती नाही अनिवार्य हेची सांगणे. हो आबा, मला कळतंय आता गावकऱ्यांची ये जा असेल देवळात, पण आमचं येणं खरंच खूप गरजेचं आहे. नाही तुम्ही ऐका आबा, तुम्ही अजिबात काळजी नका करू. माझ्याबरोबर अद्वैत साहेब आहेत ना, तुम्ही नका घाबरू, आम्ही पूर्ण काळजी घेऊ. हा, काय म्हणाले आबा? त्यांना काळजी वाटते, गावकरी आपल्याला बघतील म्हणून. डोंट वरी, आपण करूयात ते मॅनेज. निघूयात. हो आत्या, तुम्ही इथेच थांबा हॉलमध्ये. रुपाली बाईसाहेबांना कुठेही बाहेर जाऊ देऊ नका. नाही, तू काळजी करू नकोस, मी लक्ष ठेवेन तिच्यावर. जाण्याआधी मी आईला भेटून येतो. ती जेवली नाहीये. तू थांब इथेच, मी आलो. नाही थांबा, मी पण येते तुमच्या बरोबर. बरं ठीक आहे, सर. सांडणार, जीव जाणार, सूड पूर्ण होणार, विरोचक जिंकणार. मला नाही वाटत आई खिडकीतून बाहेर गेली असेल. खिडकीतून बाहेर कशी जाईल आई? साहेब, बाईसाहेब दिवसभर खोलीतच होत्या. दार आतून बंद होतं, त्या एकदाही बाहेर आल्या नाहीये. मग खिडकीशिवाय दुसरा कुठला मार्ग? मित्र, पण आपण फर्स्ट फ्लोअरवर. आईने खिडकीतून बाहेर जाण्याचा प्रयत्न केला असता तरी ती इंज्युअर झाली असते. आणि मित्र, आईचं वय काय, किती नाजूक आहे ती. तिला कसं जमेल खिडकीतून बाहेर जायला? मला नाही वाटत आई खिडकीतून बाहेर गेली. खिडकीतून नाही तर मग आणखीन कुठून जाणार ती? साहेब, मी दिवसभर हॉलमध्ये बसून होते. मी नव्हते तेव्हा इंद्राणी आत्या बसून होत्या. आम्ही एकदाही बाईसाहेबांना बघितलं नाहीये. वावोशी,
वावशीला गेल्या असतील. पालिना काहीही करू शकते. आपण सावध राहायला हवं. पण आता आपण आता करायचं काय? मला काहीच कळत नाहीये. तुम्ही तिला शोधायला गेला होतात ना, ती सापडली का कुठे? सगळीकडे बघितलं, सगळीकडे, घराजवळ सगळीकडे जाऊन बघितलं, त्या कुठेच नाहीये. आता मला त्यांचा डाव वाटतोय. आपण घरापासून कुठेही लांब जाऊ नये म्हणून ते हे सगळं करतायत. ती वावशीला तर गेली नसेल. मी आबांना फोन करून सांगू का जाऊन बघायला मंदिरात? नाही नाही, तसं नाही करता येणार. जर बाईसाहेब खरंच देवळात असतील तर आबांना धोका निर्माण होऊ शकतो. काय काय करायचं काहीच कळत नाहीये. आपण तिथे जाऊ शकत नाही आता पटकन. अद्वैत साहेब आपल्याला जाऊच देणार नाही जोपर्यंत बाईसाहेब येत नाहीत. आपल्याला सुद्धा कुठेही जाऊ देणार नाहीत. आता मी जरा आलेच. हा, अद्वैत साहेब बाहेर एकटे कुठेही जाता कामा नाही. मी लगेच आले. मी बघून येते. तू होतीस कुठे आई? किती शोधलं तुला? हा, का लागलं किती तुला आई? तू आलाय, माझ्या मागावर आहे. मला सोडलं नाही तो. तुझ्या आईला वाचव. कोण आलाय? नको जाऊ, नको. दरवाजा उघडलो का? आधी ते आले नव्हते. मी इकडनं तो घेऊन गेला मला. आधी तो घेऊन गेला. विरोचक. आई, आई, रुपाली. आई, आई, आई गा. जर त्या देवळात गेल्या असत्या आणि त्यांनी पेटी मिळवण्याचा प्रयत्न केला असता तर गावकऱ्यांनी पाहिलंच असतं आणि आबांना सुद्धा कळवलं असतं. आतापर्यंत आबांचा फोन आला असता, पण तसंही काही झालं नाही. रुपालीला मदत करायला तो नाग आहे हे विसरतेस का तू? आता देवी आईकडे एकच प्रार्थना आहे. काही होऊ दे पण तिला पेटी नको मिळू दे. खूप विचारपूर्वक केलं त्यांनी हे सगळं. स्वतःला खोलीत कोंडून घेण्याचं नाटक केलं का? कारण त्यांना खिडकीतून बाहेर जायचं होतं. आपल्याला गाफील ठेवून त्या खिडकीतून उडी मारून बाहेर गेल्या आणि आपल्याला काय सांगतात तर विरोचक मला घेऊन गेला. हे असं मला नाही माहित त्या अद्वैत साहेबांना फोनवर काय म्हणाल्या, पण ते जे काही म्हणाले असतील अद्वैत साहेबांच्या मनात त्यांच्याबद्दल, त्यामुळे सकाळी लवकर उठून एक्झॅक्टली काय झालंय ते आपल्याला आईकडूनच जाणून घ्यावं लागेल. जे घडलंय ते समजून घेणं एवढं कठीण नाहीये. म्हणजे रुपाली खिडकीतून उडी मारून निघून गेली सगळ्यांच्या नकळत. आता शक्यता अशी आहे की ती वावुशीला जाऊन आली. असू शकतं, पण आत्या ही झाली नाण्याची एक बाजू. आईची गोष्ट सांगताना तुम्हीच मला म्हणाला होतात ना की मी आत्तापर्यंत नाण्याची एकच बाजू बघत आलो, पण आता मला आईची बाजू पण समजून घ्यायची, कारण तीच नाण्याची दुसरी बाजू आहे.
आणि आईची बाजू समजून घेतल्याशिवाय मी आता कुठल्याही डिसिजनवर येणार नाही. हे विरोचका, मी आपल्या आदेशाच्या प्रतीक्षेत आहे. हे युद्ध लढायला आणि जिंकायला मी आपली सेवक उत्सुक आहे. मला आपल्याला विजय मिळवून द्यायचा आहे. मी अनेक युग वाट पाहिली आहे. मी कित्येक योन्यांमध्ये भटकले, परंतु आज या कलियुगात सगळं काही व्यवस्थित जुळून आलंय. ही सर्पयोनी, विरोचकाशी भेट आणि माझा सूड. आदेश द्या. आई, दुसरा वार या हाताने थांबवण्याचा प्रयत्न केला, पण माझ्या हाताला खूप लागला आधी. मला खूप भीती वाटते आधी. हे कधी संपणार आहे? मला खरंच खूप भीती वाटते. तुझ्या आईला वाचव. आई तू शांत हो. तू आधी बस. बस इथे बस. शांत हो. पाणी घे. पाणी घे. मला भीती वाटते आधी. हे थांबायला मला सोडवण्यात. आई तुला काही होणार नाही. आम्ही सगळे आहोत ना तुझ्यासोबत. आणि तू इथे तुझ्या घरात आहेस. अजिबात घाबरू नकोस. तुला काही होणार नाही. मी आले जरा. तूही रुपालीजवळ एकटा जाऊ नकोस. आणि शेखरही रुपालीजवळ एकटेच असतात. त्यांनीही काळजी घ्यायला हवी. मित्र, काय झालं मित्र? तू एवढे अपसेट काय? कोणाचा फोन आला होता? आबा, काय झालं? देवीच्या देवळात खूप मोठा अनर्थ झालाय. पण झालंय काय? देवीची मूर्ती पाठ करून उभी आहे. पाठ करून उभी आहे म्हणजे? आणि काय म्हणजे कशामुळे झालंय? हा का रे का? हो, मला थोडा लेट झालाय, पण मी निघतोय. नाही तुम्ही थांबवून ठेवा त्यांना साईडवर. हो निघतो साहेब. तुम्हाला कामावर जावं लागतंय ना. तुम्ही जात, उशीर होईल तुम्हाला. मी तुम्हाला नाश्ता देते. चला. नाही नेत्रा, तेवढा सुद्धा वेळ नाहीये माझ्याकडे. क्लायंट येऊन थांबलेत साईटवर. तुम्ही प्लीज आईची काळजी घ्याल आणि थोड्या वेळाने जाऊन बघाल तिच्याकडे. हो, आम्ही घेतो काळजी रुपालीबाई साहेबांची.
आता तर त्यांना खूपच जपावं लागणार आहे. तुम्ही निश्चिंत राहा. नेत्राई जे काही सांगते त्यावरून हे क्लिअर होतंय की आई खरं बोलते. काय मला तुम्हा दोघींना क्लिअर सांगायचंय की मी अजूनही न्यूट्रल आहे. म्हणजे आईने सांगितलेल्या गोष्टीनंतर सगळा सिक्वेन्स डोळ्यासमोर उभा राहिला माझ्या. म्हणजे तिचं गायब होणं, तिच्या हातावरची जखम, लॉन मध्ये तिचा फोन आणि पर्स सापडणं. एनिवे मला आता उशीर होतोय. मी निघतोय पण मी संध्याकाळी डॉक्टरांना पाठवेन. ते परत एकदा चेक करतील आईला. मी आलो चेंज करू. आरंभली विटंबना पवित्रता जिथे जिथे रोखण्यास त्यास भगत त्रिनयन अवतरे. घनघोर युद्ध जाहले शीश अक्षकापले. विरोचकी धडावरी रणचंडी नृत्य जाहले. माझं शीर कापून धडा वेगळं केलंस आणि नाचलीस माझ्या धडावर. जिंकली असशील तू त्रेतायुगात, पण या कलियुगात नाही. बघ आता कसं मृत्यूचं तांडव घालते मी ते. मृत्यूचं तांडव सुरू होणार. आता मी ते सुरू करणार. योग्य वेळी अस्तिका माझ्या मदतीला आली आहे, माझी त्रेतायुगातली सेविका. आतापर्यंत वाटत होतं की मी माझ्या डोक्याने हे सगळं करते, पण नाही. पण हेच विधी लिखित आहे आणि तेच घडणार. त्रिनेने इतकी वर्ष त्या देवळात आहेस, पण तरी सुद्धा तुला तिथून हलवून तुझ्या इथे दडवलेली पेटी मी ताब्यात घेतली. काही वाकडं करू शकली नाहीस आणि तू करूच शकत नाहीस. कारण तुझं अस्तित्व फक्त त्रेतायुगात होतं. इथे कलियुगात माझं अस्तित्व आहे, या विरोचकाचं अस्तित्व आहे. आणि तू काही करू शकत नाहीस, म्हणूनच तुझ्या लेकींना पाठवलंयस माझ्या बरोबर लढायला, युद्ध करायला. पण बघ आता त्यांची काय अवस्था करते मी ते. इथे या फोटोतून आणि मंदिरात उभी राहून बघत राहा सगळ्यांचा विनाश. त्रिनयने आई, कलियुगात अवतरणं तुला शक्य नाही म्हणून तू ही धुरा माझ्याकडे दिलीस. पण तू दिलेली जबाबदारी मी पूर्ण नाही करू शकले. मला माफ कराय.
पण मी तुला वचन देते, मी हार मानणार नाही. त्रिनयना देवी आणि विरोचकाच्या कलियुगातल्या युद्धाला सुरुवात झाली आहे. त्या दिवशी मला बोल बोल बोललीस, मग हे सगळं काय आहे? माझ्या पाठीमागे हे सगळे धंदे करताना तुला लाज नाही वाटली? शेखर, हे सगळं चुकीचं आहे, असं काहीच नाहीये. तुमचा काहीतरी गैरसमज होतोय. तू आता रड, तर वाटेल ते कर. मी तुला कधीही माफ करणार नाही. तोंड देखील बघायचं नाही. अरे दादा ऐक, दादा शेखर माझं ऐका. मी माझ्याच कर्माची फळ भोगतोय. हे सगळं जे काही घडते ते माझ्याच पापांची शिक्षा आहे. मी तुझ्याबरोबर जे काही वागलोय ना ममता, त्याकरता ही शिक्षा फारच कमी आहे. तुला झुकारून मी एका राक्षसाला माझ्या आयुष्यात आणलं. कुठून मला ही दुर्बुद्धी सुचली आणि मी त्या बाईच्या नाताला लागलो. जर का मी रुपालीला माझ्या आयुष्यात आणलंच नसतं तर हे काही झालंच नसतं. मला आता या जर तरला काही अर्थ नाही ना आता. पण आता ममता, मी तुला वचन देतो, माझं काही बरं वाईट झालं तरी चालेल, आपल्या अद्वैतला मी काही होऊ देणार नाही. आपले काही होऊ देणार नाही. समजव जरा तुझ्या लेकींना. वरदान आहे, दिव्य शक्ती आहे, पण नुसतं वरदान वरदान खेळतात त्या, काही कामाच्या नाहीये.
विरोचकाबरोबर लढण्याची लायकीच नाहीये त्यांची. आणि तूही लक्षात ठेव, त्रेतायुगात तू जिंकलीस कारण माझ्या बरोबर दगा झाला, पण या कलियुगात नाही. हे कलियुग या विरोचकाचं आहे आणि या कलियुगात हा विरोचकच जिंकणार. त्रेतायुगात विरोचकाचा वध करण्यासाठी देवी आईला स्वतः लढाईत उतरावं लागलं होतं, कारण त्रेतायुगातला विरोचक खरोखरच शक्तिशाली होता, बलवान होता. पण कलियुगातला हा विरोचक तर फक्त नावाला विरोचक आहे. पण ह्या विरोचकाची देवी आईशी लढण्याची काय, देवी आई समोर उभं राहण्याची सुद्धा कुवत नाही. त्यामुळे देवी आईला वाटलं असेल की ह्या अशा कमजोर विरोचकाशी लढायला मला कशाला जायला हवं. याच्यासाठी तर माझ्या मुलीच पुरेशा आहेत. त्यामुळे तुम्ही स्वतःला लाख शक्तिशाली समजा. सत्य हेच आहे की बेडूक कितीही फुगला ना तरी त्याचा बैल होत नसतो. त्यांनी चित्त शांत होतं. हे गेल्यावर सुद्धा ना मी बरेच दिवस प्राणायाम केला, म्हणून माझं चित्त ना आता शांत झालंय. आणि आता काही दिवस तुझं बाहेर जाणं बंद आहे ना, नाहीतर मी तुला आश्रमातच घेऊन गेले असते. रुपाली, मी देवीजवळ प्रार्थना केली, ती तुला नक्की बरं करेल. आणि तुला सांगू का, नेत्रामुळे ना या घरामध्ये त्रिनयना देवीचा फोटो आला आणि मला असं वाटतं त्रिनयना देवी आपली प्रार्थना ऐकते. शांत, काय झालंय काय सांगा मला, सांगा आधी काय झालं. काय झालं काकू, काय काकू काय झालं, काय तुम्हाला पाणी हवंय का, काय झालं. काय झालं ओरडायला. आता आपल्या घरात नाग पाहिला, मागे पण पाहिलं होतं आणि आताही तो तसाच नाग होता. मी तिथे पाहिला नाग. केतकी, तू खरंच नाग पाहिलायस का सकाळी सकाळी घ्यायला लागलीस परत. काय बोलतेस रुपाली, तिने कधीच घ्यायची बंद केली. अहो काय झालं, तू ओरडलीस काय एवढा जोरात. आधी आपल्या घरात नाग आलाय. मी खरंच सांगतेय, मी माझ्या डोळ्यांनी पाहिलंय नाग. कुठे पाहिलंस तू. मी तिथे पाहिला आणि त्याने मला बघून पळा सुद्धा काढला. मला खूप भीती वाटते. तुम्ही घाबरू नका काकू. नेत्रा, घरात नाग आहे आणि तू म्हणते घाबरू नका. मला तर नागाचे स्वप्न सुद्धा पडतं. पण नाग असा पुन्हा आला कसा घरात. आठवते, मला सगळं आठवतंय. हा तुझा एकटीचा सूड नाही, विरोचकाचा सुद्धा सूड आहे. या कलियुगात वर्चस्व त्रिनयनेचं नाही, वर्चस्व या विरोचकाचंच राहणार.
नाही, इथे तरी नाही दिसला. मी सांगितलं होतं ना तुला, नाहीये इथे नाग, सांगितलंच होतं ना. आणि मला नाही आवडत अनोळखी व्यक्तींनी इथे माझ्या बेडरूम मध्ये माझ्या घरात आलेला. सॉरी. इट्स ओके. निघ तू आता, निघ. आल्या का त्या खाली? नाही अजून. आली का ती खाली? नाही. आली का खाली? नाही. बहुतेक तिला नाग सापडला असणार. फाल्गुनी कशाला किंचाळतीस ग? नाग कसा सापडला नाही? तू घरात नाहीच आहे, कसं सापडेल? सॉरी मॅडम, पण तुम्ही एवढ्या निर्धास्त कशा राहू शकता? अहो, घरात नाग दिसलाय आणि आय थिंक ही पहिली वेळ नाहीये ना, याच्या आधी सुद्धा कोणीतरी म्हणालं कोणाला तरी दिसला होता नाग. हो, मागे एकदा मलाच दिसला होता आणि आजही मला दिसला. मला पण. मलाही लॉन मध्ये